हरवलं लक्षात. कुणी किती प्रेम देऊ द्या, कुणी कितीही मोठी सावली देऊ द्या, त्या माईसारखी सावली आयुष्यात कुणालाच येणार नाही, लक्षात ठेवा. अरे एखादा सण आला ना तर वाटतंय अरे देवा एवढं जगून तरी काय करायचंय. त्या माईनं हाडाचं कार्य केलं ना, जिवंत असेपर्यंत तिचं महत्व कळत नाही. पण जेव्हा मातीच्या आरती माय जाते ना त्या दिवशी विचारायला त्या माईचं दुःख काय असतंय. त्या दिवशी कळते खरी माय काय. काही खाऊ माईसारखं दैवत या विश्वामध्ये कोणतंच नाही. माझी कळकळीची विनंती कळवळून सांगणारे हे काय दैवत या विश्वामध्ये फक्त आपली माय आहे. काहीच लागणार नाही पण माय लागते हे लक्षात ठेवा. आणि जो माणूस कुठल्याही कामाला जात असताना कुठल्या देवाला जाऊ नका, माईच्या चरणाची धूळ कमळाला लावू नका. मी सांगेल तुमचं कुठलंच काम आणणार नाही. एवढा एक प्रयोग करून बघा, या माईसारखं दैवत कुठं तुम्हाला भेटणार नाही. माई अरे माईसारखं खरं बोलणारे दैवत नाही. पोरानं सांगितलं पप्पा खरं सांगू का, माझी खरी माय मात्र खोटी बोलत होती, पण आता तुम्ही 2 नंबरची केली ती खरी बोलते. पप्पा बाळा झालं काय, पोरग बापाला बिलगून बोलू लागलं. काय म्हणू लागलं, अरे बाळा असं का बोलतोय. पप्पा खरं सांगतोय, ही 2 नंबरची जी आई केली ना, हे 2 नंबरची आई काल म्हणली होती तुला पुन्हा जेवाय देणार नाही. आज 2 दिवस झाले मला खरंच आईनं जेवाय दिलं नाही. पण माझी माय सख्खी असणारी सकाळी म्हणत होती तुला आज जेवाय नाही. पण 1 तास झाला की हाताला धरून घेऊन जात होती, जेवाय बसत होती. एवढी माझी खोटी माय होती, 1 नंबरची माय. बापू कितीही गुन्हे केले तरी माय लेकरूच म्हणते, लक्षात ठेवा. दुसऱ्याला नाव ठेवते धारवेच्या तुम्हाला म्हणते, आपल्या लेकराला कधीच आज येऊ देत नाही. त्याचं नाव आहे माय. माय बापू हो, म्हणून आयुष्यभर जोपर्यंत जिवंत माय आहे. मी तर तुम्हाला सांगेल माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. दररोज माय बापाचं दर्शन घ्या. कुठलंही काम तुमचं आणलेलं असू द्या, अरे तुमचं काम सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माय बापाची सेवा करायला सुरुवात करा, वेळ झालेला आहे. म्हणून आयुष्यात मला एकच सांगायचं तुम्हाला, जोपर्यंत हे मायबाप जिवंत आहे तुमचा स्वर्ग आहे. ज्या दिवशी मायबाप निघून गेले त्या दिवशी तुम्ही नरकाच्या यातना होणार. माझी कळकळीची विनंती आहे, या मायबापाची सेवा करा.